हाय फ्रेंड, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. माझ्या चॅनलचं नाव आहे प्रियाची दुनिया. आणि बघा फ्रेंड, मस्त आंघोळ झालेली आहे माझी, केस वगैरे धुतले, खूप छान वाटत आहे. फ्रेश फ्रेश तयारी व्हायची आहे. तुम्हाला दिसतेच आहे, बाथरूममधून आले तसेच व्हिडिओ घ्यायला बसले. म्हटलं चला आज व्हिडिओ नाही बनवला आपण, म्हणून व्हिडिओ बनवायला लागली. आणि मुलगी माझी स्कूलमध्ये गेलेली आहे, आता ती येईल 1 वाजता, तिचा टायमिंग झालेला आहे. पण आज मला काही घ्यायला जायचं लोड नाही. आज माझे मिस्टर घरी आहे. ते काल पण घरी होते आणि आज पण घरी राहिले. त्यांना आरामासाठी 2 सुट्ट्या घेतल्या मस्तपैकी. आणि स्वयंपाक वगैरे बनवायचा आहे. आणि अजून नाश्ता बिष्टा पण व्हायचा आहे. आमचा नाश्ता पण नाही केला. तर बघू आता नाश्ता बिष्ट्याचं, त्याच्यापेक्षा स्वयंपाकच करून टाकते. मुलगी पण येते स्कूलमध्ये, तिला पण भूक लागणार. तिला पण टिफिन वगैरे काही नेला नाही आहे फ्रेंड. कारण ती म्हणते 1 वाजेपर्यंत स्कूल असल्यावर कशाला न्यायचं, कारण जेवायला टाईमच देत नाही. ते 10वीचे एक्स्ट्रा क्लास म्हणल्यावर सतत शिकवत असतात, त्याच्यामुळं ती टिफिन वगैरे काही नेत नाही. आणि बाकीच्या मुलांचा पण आजपासून समर कॅम्प चालू झाला. आणि तिला कलर ड्रेस खूप आवडतो स्कूलमध्ये न्यायला. बाकी मुलांना सांगितलं तिला रेड कलरचा स्कूल ड्रेस घालून या म्हणून, पण यांना सांगितलं नाही, 10वीवाल्यांना. थोडी ती नाराज झाली. पण असो, आता मोठ्या मुलांना मोठंच समजणार नाही का, त्याच्यामुळं ती नाराज होते. तिला असं वाटतं की आम्हाला पण लहान मुलांसारखं मस्तपैकी ड्रेस वगैरे घालून बोलवायला पाहिजे होतं. काय हो, तुमचं काय मत आहे? हां, एकही ना ते लहान मुलं हे खाली नव्हतं, त्यांच्यासाठी दुसरी बस असेल. काय माहिती. तर त्यात तिच्या बसमध्ये नव्हतं म्हणते कोणी, दुसरी बस असन, यांची 10वीवाल्यांची वेगळी बस असेल. हां, नंतर गेल्या काय माहिती सगळे ड्रेसवालाच नदी होते. इकडून जाताना असं त्याला काही नव्हतं, सगळे ड्रेस होते. इकडून जाताना असं. आणि गेली मग ती कशी तरी. तिला वाटत होतं की आपल्याला पण असावा कलर ड्रेस, पण नाही ना फ्रेंड. टीचर लोक मोठ्या मुलांना मोठंच समजते, त्यांना नाही ना हे करत कलर ड्रेस वगैरे. त्यांना हेच. हात बघा माझं कसं असं पांढरका दिसते साबणनं. आणि जास्त साबणाचा यूज केला ना का असे हात होतात. हे बघा कसे झाले. मी कधी कधी फक्त चेहऱ्यापुरतंच असं यूज करते, जास्त साबण वगैरे नाही यूज करत. मी कधी कधी जास्तच यूज करते. आणि आता खूप कामं वगैरे राहिले, सगळेच कामं राहिले. आज निवांत होतं, त्याच्यामुळे मस्त केस वगैरे धुवून घेतले. म्हटलं चला, रोज रोज टाईम नाही राहत फ्रेंड. मग आंघोळीच्या टायमापर्यंत मग मुलीचा टाईम होतो तिला घ्यायला जायला, त्याच्यामुळं. आहो ते राहू द्या, मी टाकते पाणी, या इकडे. ते झाडाला पाणी टाकायला म्हणून जात होते, तर म्हटलं टाकते मी. आणि तुम्हाला दाखवायचं आहे फ्रेंड, हे बघा माझ्या आईने शिवून दिलेल्या गोदड्या बघा, व्हाईट कलरच्या. आणि आता मस्त उन्हाळा आहे तर दोन्ही गोदड्या धुतल्या मी मस्त. आणि बाकीच्या पण गोदड्या मला धुवायच्या आहे फ्रेंड. कारण कसं आहे, उन्हाळ्यातच सुकतात ना फ्रेंड हे. पावसाळ्याचे कुठं मग गोदड्या वगैरे धुता येतं, मग त्या ठेवल्या की ठेवल्या तशाच. काय हो, तुमचं काय मत आहे? मग नंतर पाहिजे नाही ना एवढ्या गोदड्या, मग आम्ही काय करतो, धुवून त्यात डांबर गोळी वगैरे टाकून स्वच्छ असं ठेवून देते. आता मी हे काय करते, एखाद्या कट्ट्यामध्ये ठेवून देते, म्हणजे धुवून नाही लागत त्याला. आणि फ्रेंड, तुमचं काय चालू आहे? काल 14 एप्रिल होती. 14 एप्रिलमध्ये गेले होते मी काल बघायला. म्हणजे आम्ही काही SC कास्टचे नाही आहे, फक्त बघायला गेले होते. आणि नाही तर तुम्ही असं समजा का व्हिडिओ टाकला म्हणून आम्ही SC वगैरे आहे का, तसं काही नाही आहे. तर मी व्हिडिओ टाकले. बाबासाहेब काय सगळ्यांनाच सगळ्यांसाठीच चांगले कामं करून गेले आहेत, नुसतं त्याच लोकांसाठी थोडे गेले. तर म्हणून मग मी म्हटलं चला बघायला जाऊया. पण मी व्हिडिओ काढला फ्रेंड, पण तो व्हिडिओ आहे ना, त्यात DJ वगैरे आहे, त्याच्यामुळं मग मी तो व्हिडिओ नाही टाकला. कारण का तर व्हिडिओला कॉपीराईट पडू शकतो, म्हणून. तर म्हटलं नको, आपण वेगळा व्हिडिओ बनवूया, म्हणून मी आता व्हिडिओ बनवत आहे. तर फक्त मी गेले होते. आणि माऊलीच्या मंदिरातला वगैरे व्हिडिओ, तो पण मी थोडाच घेतला, कारण व्हिडिओ काही घेऊ देत नाही फ्रेंड, तर मग तो पण व्हिडिओ काही जोडला नाही मी यात. म्हटलं नको,
अगदी थोडंच होतं. आणि काल काय झालं फ्रेंड माहिती आहे का, इकडे 14 एप्रिलची गर्दी, इकडे एक आजोबा वारले होते. मग तो आम्हाला खूप रडायला आलं होतं. मला इतकं वाईट वाटलं, असं वाटलं की कुणाचा आनंद तर कुणाच्या आयुष्यात दुःख, कसं राहते ना जिंदगी बघा ना. म्हणून वाईट वाटलं मला. काय तिकडे पहा, ते तिकडे प्रेत जात होतं, इकडे 14 एप्रिलची रॅली. त्याच्यामुळं मला खूप बेकार वाटलं, रडायला पण आलं. पण मी एवढाही माझा रड दाबलाय, कारण मला माझे मिस्टर तिथेच विचारणार होते, काय झालं काय झालं काय झालं. त्यांना सांगितलं नाही का ते काय करतात, मग परत परत विचारतात, घरी जायचं आहे काय, घरी जायचं आहे काय अहो, असे विचारतात ते. आणि मग मी माझा एवढा रड दाबला, म्हटलं मला घरी पण घेऊन जाईल आणि विचारत बसणार काय काय झालं काय नाही. म्हणून मी त्यांना काही सांगितलं नाही. एवढंही माझं रड दाबलं मी. मला खूप रडायला आलं होतं तेव्हा. का असं वाटत होतं का कसे लोक आहेत ना, कुणाला कुणाचं काही घेणं देणं नसते. तुमच्या आयुष्यात काय चालू आहे काय नाही, काही घेणं देणं नसते. मग तिकडे मला तेव्हा वाईट वाटलं की त्याच रोडला तिकडे त्या आजोबांना नेलं स्मशानभूमीमध्ये, आणि त्याच रोडला तिकडे 14 एप्रिलची रॅली पण केली. कसं वाटतं ना फ्रेंड, हे किती बेकार वाटतं. पण कोण सांगा, आणि सिटीत कोण कुणाचं असते. गावाकडे जर असतं हेच, तर गावाकडल्या लोकांनी म्हणलं असतं नको असं झालं, आपण नको रॅली काढायला, सगळा कार्यक्रम त्यांनी जागेवर ठेवला असता. पण सिटीमध्ये तसं नाही आहे फ्रेंड. सिटीमध्ये कुणी कुणाला ओळखीचं पण नसते, त्याच्यामुळे ते पण लोट घेत नाही. ज्याच्या त्याच्या साथमध्ये असे बोलतात ते लोक. तर मला एवढा काही घाणेरडा अनुभव नव्हता. पण आता सिटीत आले तर मला सिटीतल्या लोकांचे अनुभव यायला लागले. नाही तर मी खेड्यात तर राहत होती पहिले, तर मला खेड्यातलेच अनुभव होते. खेड्यात कसं आहे फ्रेंड, लोक शेजारी पाजारी काही झालं तर धावायचे. सिटीमध्ये तसं धावत नाही, कारण त्यांना काहीच घेणं देणं नसते. तुमचं काय मत आहे हो? तर मग आम्ही दर्शन वगैरे घेतलं माऊलीच्या मंदिरात, आणि हजेरी महाराजच्या मंदिरात दर्शन वगैरे घेतलं. आणि मग तेवढी रॅली बघितली. म्हटलं चला घरी, झाला आपला एन्जॉय. आणि माझी मुलगी आली नव्हती, कारण माझी मुलगी नसली ना फ्रेंड की जरा फास्ट घरी येऊन जाते. कारण का, तर ती घरी असते, त्याच्यामुळं मग माझं पण मन लागत नाही आणि काळजी पण असते काही आली नाही म्हणून. तरी मनात माझ्या असते, स्वामी माझ्या मुलीवर लक्ष द्या लक्ष द्या, सतत असते. ती येत नाही, तिला यायचा पण कंटाळा येतो, आणि तिचा अभ्यास पण भरपूर होता. आणि आज ती बोलली, आज स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे म्हणून, तर दर्शनाला जाऊ म्हणे मम्मा. आज स्वतःहून बोलली. बघूया काय करते बाई साहेब. तर आता ती आल्यावर आंघोळ वगैरे करायला सांगते तिला. जेवण वगैरे झालं का मग 4 वाजता ना, हां 4-5 वाजता जाऊया आम्ही स्वामींच्या मठात. आणि कसं आहे फ्रेंड, छान वाटतं असं स्वामींच्या मठात वगैरे गेलं तर, आहे ना. त्याच्यामुळं. आणि मी तो डीजेचा व्हिडिओ टाकताना थोडा विचार केला फ्रेंड, कारण कसं आहे, तो जोडला पण जात नव्हता, आणि ते पण कारण आहे. तरी पण विचार केला, म्हटलं नको तो टाकायला व्हिडिओ, कारण कॉपीराईट पडतो आपल्या व्हिडिओला. एकदा कॉपीराईट पडला की वाट लागते आपल्या चॅनलची. त्याच्यामुळं मला माझ्या चॅनलची वाट लावायची नाही आहे, त्याच्यामुळं मी काही टाकलं नाही. तर असं आहे. तर आता मस्तपैकी मी बनवणार आहे दह्यातलं पिठलं, आणि मस्तपैकी भाकरी आणि चपाती. मला 2 पद्धतीचं स्वयंपाक करावं वाटतं, कारण कसं आहे, दह्याच्या त्या बेसनासोबत आहे ना फ्रेंड, चपातीच खावं नाही वाटत, भाकर खावं वाटतं. म्हणून मग मी काय ठरवलं, भाकर आणि चपाती दोन्ही करावं. आणि भात केला असता मी, भाकरीन भात. पण माझी मुलगी काय करते फ्रेंड, जास्त भातच खाते, त्या भाकरीला तोंडच लावत नाही. मग भात पण शरीरासाठी जास्त चांगला नाही आहे ना, त्याच्यामुळं मग मी तिच्यासाठी चपात्या करून देते, आणि आमच्यासाठी भाकरी करते मस्तपैकी. आणि मस्तपैकी झणझणीत बेसन दह्यातलं आहे ना हो. चला तुम्ही पण माझ्या घरी जेवायला या. मी रेसिपी वगैरे काही दाखवणार नाही आहे. मी फक्त आता पटपट स्वयंपाक करणार आहे, कारण आम्ही नाश्ता वगैरे काही नाही केला. आणि रात्री पण आम्ही तिकडून आल्यावर, थकून आल्यावर भेळच बनवली, भूक लागली होती तर. आता मस्तपैकी मग स्वयंपाक वगैरे बनवते. तुम्ही पण माझ्या घरी जेवायला या. आणि माझ्या मिस्टरांचं चालू आहे माझ्या सासूबाईचे आणि आमच्या बाबांचे फोटो लावणे, कारण मी कालच्या व्हिडिओत दाखवलंच आहे ते. त्यांनी काल आम्ही घराची साफसफाई वगैरे केली, मस्त चकचक घर केलं आमचं. अहो, अजून काय काम आहे आज तुम्हाला? होल्डर
हां, ते होल्डर आहे ना फ्रेंड, त्यात लाईट होता. तर लाईट आहे ना असं फुसकून पहिल्यानं उडाला, तेव्हा मला माहीत नव्हतं. दरवाजाच्या मागे पडलेला. आणि मी रात्रीचं कसं लाईट लावायला गेली, म्हटलं लाईट काय लागत नाही आहे, मला वाटलं लाईट वगैरे गेला. म्हणून मी सकाळी बघते तर दरवाजाच्या पाठीमागे बाथरूममध्ये लाईट होता. मग मी तो लाईट आहे ना परत स्टूलवर चढून लावला. तो लाईट आहे ना फुसकन असं हे झाल्यासारखं झालं आणि माझ्या अंगावर उडाला एकदम. बरं झालं तो काचेचा लाईट नव्हता, आपल्या प्लॅस्टिकचा होता, नाहीतर माझं डोकं फुटलं असतं, कापल्याच गेलं असतं ते. काचेचं असतं तर हे ना. हो, चला मग फ्रेंड, आजचा व्हिडिओ एवढाच होता आणि परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.